नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले आहे? सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आमिर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला होता. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मायकल फुको हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जस्टिन पार्टी या ब्रह्मनेत्र चळवळीचे रूपांतर डॅश डॅश या राजकीय पक्षात झाले होते. जस्टिन पार्टी या ब्रह्मनेत्र चळवळीचे रूपांतर डॅश डॅश या राजकीय पक्षात झाले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 द्रविड मुन्नेत्र कळघम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती. भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर करत डॅश डॅश असे. ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर करत डॅश डॅश असे. तर ऑप्शन क्रमांक 2 सॅक्रेटिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 1857च्या उठावाच्या नंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती केली होती? 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते? काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद 1888 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डलहौसीने साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर 1857च्या उठावाची डॅश डॅश कारणे होती. डलहौसीने साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारस नामंजूर 1857च्या उठावाची डॅश डॅश अशी राहती. तर ऑप्शन क्रमांक 2 राजकीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? पांडुरंग बापट समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तात्यासाहेब करंदीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश डॅश याची नेमणूक करण्यात आली होती. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश डॅश याची नेमणूक करण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 सर विल्यम मेयर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जगप्रसिद्ध सांची स्तूपची स्थापना मुळात कोणी केली होती? जगप्रसिद्ध सांची स्तूपची स्थापना मुळात कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताचे आयर्न मॅन म्हणून डॅश डॅश हे प्रसिद्ध आहेत. भारताचे आयर्न मॅन म्हणून डॅश डॅश हे प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्य अमेरिकन युद्ध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा वेद कोणता? राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा वेद कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अथर्ववेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 जगातील सर्वात जुने संग्रहालय डॅश डॅश या शहरामध्ये उत्खनन करताना सापडले होते? जगातील सर्वात जुने संग्रहालय डॅश डॅश या शहरामध्ये उत्खनन करताना सापडले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऊर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव डॅश डॅश यांनी दिले आहे? राष्ट्रीय काँग्रेस हे नाव डॅश डॅश यांनी दिले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दादासाहेब नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18
कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली होती? कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1818 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवलिया टँक मैदानावर राष्ट्रीय झेंडा कोणी फडकवला होता? भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवलिया टँक मैदानावर राष्ट्रीय झेंडा कोणी फडकवला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणा असफ अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 इंदूर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? इंदूर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मल्हारराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 1772 पासून ते 1912 दरम्यान कोणते शहर भारताची राजधानी होती? 1772 पासून ते 1912 दरम्यान कोणते शहर भारताची राजधानी होती? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅश डॅश जिल्ह्यात कार्य सुरू केले होते. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅश डॅश या जिल्ह्यात कार्य सुरू केले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकाने चालू केले होते? साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकाने चालू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबा आढाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली होती? सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 गणेश वासुदेव जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली होती? खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली? खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे? शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 कडगुण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव काय आहे? समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण सूर्याजी ठोसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 समाजव्यवस्था हे मासिक कोणी सुरू केले आहे? समाजव्यवस्था हे मासिक कोणी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 र धो कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य सर्वाधिक केले आहे? खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य सर्वात अधिक केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रयत शिक्षण संस्था सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे? साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पांडुरंग सदाशिव साने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अमरातुनुभो हा ग्रंथ कोणी लिहिला? अमरातुनुभो हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली होती? महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1848 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39
एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतामध्ये मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाभारतात धृतराष्ट्र या पत्नीचे नाव काय होते? महाभारतात धृतराष्ट्र या राणीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कान्होजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 लोकमान्य टिळक यांनी कोणतेही वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजले. या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजवले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगेबाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पुणे करार कोणामध्ये घडून आला? पुणे करार कोणामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये घडून आला. प्रश्न क्रमांक 10 असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॉडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय दंडसंहितेचे निर्माता कोण आहे? भारतीय दंडसंहितेचे निर्माता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेकालो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश आहे? देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दौलताबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भव्य स्नानगृहाचे
अवशेष डॅश डॅश येथे सापडले, भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले, तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय, हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय, तर ऑप्शन क्रमांक 1 नगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे पाचवे व्रत ही सांगितलेले आहे. मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे पाचवे व्रत ही सांगितलेले आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 तपश्चर्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश यांना मानला जातो, तर ऑप्शन क्रमांक 2 रुसो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली, तर ऑप्शन क्रमांक 2 1931 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हिंदुस्थानचे सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते, तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते, शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते, तर ऑप्शन क्रमांक 1% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आर्य समाजाची स्थापना कोणी केली, आर्य समाजाची स्थापना कोणी केली, तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली, तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली, तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले, राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले, तर ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लर्क वसतिगृह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बिहारमधील पंचारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता, बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाची निगडीत होता, तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उर्दू भाषेचा निर्माता कोण होता, उर्दू भाषेचा निर्माता कोण होता, तर ऑप्शन क्रमांक 4 अमीर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते, 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते, तर ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण, स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण, तर ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, तर ऑप्शन 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते, ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते, तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते, कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते, तर ऑप्शन क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते, नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते, तर ऑप्शन क्रमांक 2 आदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली, पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली, तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कायमधारा पद्धत कोणी सुरू केली, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली, तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल.